वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय। अशातच जिल्ह्यामध्ये पांधणं रस्त्याची देखील वाताहत झाली आहे। चानकी या गावामध्ये पूल पाण्याखाली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणंच अवघड झालंय। गेल्या 2 दिवसात पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे तीच परिस्थिती निर्माण झाली आहे। पर्यायी रस्ता द्यावा आणि पुलाची उंची वाढवून द्यावी अशी मागणी होतीये। चानकी इथल्या नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या चानकी या गावामध्ये दरवर्षी मुसळधार पाऊस येतो। दरवर्षी यशोदा नदीला पूर येतो आणि या पुरामध्ये शेतकऱ्यांची मात्र पांधन रस्ता नसल्याने पंचायत होते। या ठिकाणी शेकडो हेक्टर जी शेती आहे ही शेकडो हेक्टर शेती या पाण्याखाली राहते आणि विशेषतः शेतात जायला सुद्धा रस्ता सापडत नाही। आपल्यासोबत त्याच गावचे चानकी गावचे काही नागरिक आहेत, शेतकरी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि की समस्या काय आणि कशा पद्धतीनं जो रस्ता आहे या ठिकाणी जो रस्ता आधी होता आता नाही आहे असं आपलं म्हणणं आहे। काय सांगाल नेमकं? इथे पुनर्वसन झालं या गावाचं 1994 साली पाणी आल्यामुळे। तर ह्या रस्ता जो पांधन रस्ता होता त्याला डांबरीकरण केलं आहे, पण जो पूल आहे तो जसा जुना होता तसाच पूल असल्यामुळे थोडाही पाणी आला तर पुलाच्या वरतून पाणी येते। जे शाळेत जाणारे मुलं आहे त्यांना कधी शाळेत जाता येत नाही, जे शिक्षक येतात त्यांनाही शाळेचा त्रास आहे आणि आम्हाला शेतीत जायचं असलं पाणी आला तर आम्हाला लवकर वापस यावं लागते। मागच्या वर्षी अशीच घटना झाली। पाणी जास्त असल्यामुळे एक आप्पा आणि एक नातीन जे शाळेतून घरी जात असताना ती वाहून गेली आहे, त्यांची बॉडी मागच्या वर्षी मिळाली नाही आहे आणि अशी दरवर्षी आम्हाला हा त्रास आहे। आम्हाला पर्याय रस्ता पण पाहिजे ना, हा पण पूल पाहिजे नाल्यावरचा। दोन्ही रस्ते आम्हाला आहेच नाही। आता आमचे समजा जे 1200 ते 1500 लोकसंख्या आहे आमच्या गावामध्ये, पेशंट जर असला तर आम्हाला जायला कुठेच नाही, जागेवरच पेशंट मारणार आमच्या गावामध्ये, कारण की जायला रस्ता कोणताच नाही। आम्हाला प्रशासन लक्ष नाही देत। निवडणूक आली का बस आमच्या गावात येते, त्याच्यानंतर कधी आम्ही नेत्याला कोणताच पाहत नाही गावामध्ये। शासनाने लवकरात लवकर हा पूल करून देण्यात यावा व पर्यायी रस्ता जो 1-1.5 किलोमीटरचा आहे तो कोणत्याही निधीमधून आमदार, खासदार असो, जिल्हा परिषद सदस्य असो, कोणी पण करून देण्यात यावी हे मी गावकऱ्यांतर्फे त्यांना मागणी करतो। नाहीतर आमच्या गावातले असे सतत दरवर्षी जीव जात राहणार आणि आम्ही गाव ह्या नागरिक आम्ही फक्त काय कोणाकडे मागणार आहे आम्ही?